शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण जे सुप्रीम कोर्टात गेल्या 2.25 वर्षापासून प्रलंबित आहे, त्या प्रकरणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वकिलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत, सुप्रीम कोर्टाच्या सुट्टीत वेकेशन बेंच समोर हे प्रकरण मेन्शन केलं. त्यांचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाने लवकर यात निर्णय द्यावा, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने ते प्रकरण 14 जुलैला म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतरच्या पहिल्या दिवशी हे प्रकरण बोर्डावर आलं. त्याच्यात जस्टिस सूर्यकांत म्हणले की मला ह्या पूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा आहे आणि त्यांनी सांगितलं की 20 ऑगस्टला आपण हे प्रकरण फायनली ऐकू आणि त्याला डिस्पोज करू, म्हणजे त्याच्यावर निर्णय देऊ. पण त्याच्यानंतरच आता काही दिवसापूर्वी एक घटनापीठ आहे रेसिडेन्शियल रेफरन्स बाबत, ते 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर बसणार आहे आणि त्यात जस्टिस सूर्यकांत हे त्या घटनापीठाचे मेंबर आहेत. त्यामुळे 20 ऑगस्टला शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर होणार नाही, कारण ते घटनापीठामध्ये व्यस्त असतील. आता परत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने त्यांच्या वकिलांनी हे मॅटर काल मेन्शन केलं आणि त्यांचं म्हणणं होतं जस्टिस सूर्यकांत यांना की 20 ऑगस्टला हे प्रकरण ऐकलं जाणार नाहीये, तर तुम्ही लवकरची किंवा त्यानंतरची सप्टेंबर ऑक्टोबर मधली एक फिक्स तारीख आम्हाला द्यावी. त्यावर जस्टिस सूर्यकांत म्हणले की त्यांनी गुरुवारी संध्याकाळी रजिस्ट्रीला ही तारीख कळवलेली आहे, पण आत्ता पण तुम्ही जर संकेतस्थळ बघितलं तरी 20 ऑगस्टचीच तारीख दाखवत आहे, अजून नवीन तारीख अपडेट झालेली नाहीये. आता जर 20 ऑगस्टला हे प्रकरण ऍटलीस्ट सुरुवात झाली असती त्याची ऐकण्याची, तर निकालाची काही महिन्यांमध्ये अपेक्षा होती. पण आता परत नवीन तारीख 15 सप्टेंबर नंतरची किंवा ऑक्टोबरची मिळणार, मग ते परत बोर्डावर येईल का नाही, प्रकरण पोहोचेल का नाही, त्याच्यावर कधी सुनावणी होणार, आता हे परत सगळं लांबलं गेलं आहे. आणि महापालिकेच्या आधी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी याचा निकाल येतो का नाही, आता त्याच्यात सावशकता वाटत आहे. एखाद्या वेळेस हा निकाल पुढच्या वर्षी येऊ शकतो. आणि तुम्हाला माहितच असेल की जस्टिस भूषण गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबरला संपतो आणि त्याच्यानंतर जस्टिस सूर्यकांत हे सरन्यायाधीश बनणार आहे. आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण पण जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर आहे आणि शिवसेनेचं पण त्यांच्या समोर आहे. तर त्यावर ते मग काय निर्णय घेतात, कधी तो निर्णय येईल, काय निर्णय येईल, आता हे परत गुलदस्त्यात आहे आणि परत आपल्याला अजून थोडी वाट बघावी लागेल. आता 2.25 वर्ष आपण वाट बघितलेली आहे, आता अजून काही महिने वाट बघावी लागेल. ही बाब अत्यंत गंभीर आहे की लवकर ह्याच्यावर निर्णय होत नाहीये. पण आता कोण, म्हणजे त्याच्यात कोणीही काय करू शकत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने मधी एखाद्या वर्षापूर्वी ह्याच्यात त्यांनी तेवढी तीव्रता दाखवली नाही जेवढं ते आमदार अपात्रता प्रकरणाच्या मागे लागले होते. तसं पक्ष आणि चिन्हाबाबत त्यांनी एवढी अर्जन्सी दाखवली नव्हती. यात त्यांची चूक नाहीये, सुप्रीम कोर्टाने पण तारीख दिली नव्हती आणि त्यांनी पण जास्त उत्सुकता दाखवली नव्हती. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी त्यांना वाटतंय उद्धव बाळासाहेब ठाकरेंना की पक्ष आणि चिन्हाबद्दलचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घ्यायला पाहिजे आणि लवकर घ्यायला पाहिजे, त्याच्यात काही वावगं नाही. आता अजून एक घडामोड घडली. 2 दिवसापूर्वी जस्टिस गवई यांच्या खंडपीठासमोर तेलंगणाचं एक प्रकरण होतं, आमदार अपात्रतेचं प्रकरण तेलंगणाशी संबंधित, ज्याच्यात 10 BRSचे आमदार हे काँग्रेसमध्ये गेले होते. पण तिथले तेलंगणा विधानसभेचे अध्यक्ष यावर लवकर निर्णय देत नव्हते आणि तेलंगणा हायकोर्टनी पण स्टे आणला होता, त्यामुळे ह्याच्यात काहीच होत नव्हतं. जस्टिस गवईंनी आता निर्णय दिला आहे आणि त्यांनी तेलंगणाच्या स्पीकरला सांगितलं आहे की तुम्ही 90 दिवसाच्या आत हा निर्णय घ्या. आणि जस्टिस गवईंनी त्या जजमेंटमध्ये असे पण ऑब्झर्वेशन्स केले आहेत की अध्यक्ष जे असतात विधानसभेचे ते राजकीय पक्षाचे असतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा तुम्ही ठेवाल. ते एक तर निर्णय वेळेत देणार नाही, दिरंगाई करतील किंवा चुकीचा निर्णय पण देऊ शकतात. तर राज्यघटनेत काहीतरी दुरुस्ती व्हायला पाहिजे असं त्यांनी पार्लमेंटला सजेस्ट केलंय, कारण राज्यघटनेत जर दुरुस्ती करायची असली तर ते पार्लमेंटच करू शकतं. आत्ता जे 10th शेड्यूल आहे, जे 30 वर्षापूर्वी कॉन्स्टिट्यूशनमध्ये ऍड केलं गेलं होतं राज्यघटनेत, त्याच्यात अध्यक्षांना वेळ मर्यादा नाही आणि वेळ मर्यादा नसल्यामुळं अध्यक्ष बराच वेळ प्रकरणामध्ये घेत असतात. हे आपण सगळीकडे बघितलेलं आहे. महाराष्ट्राच्या परिस्थितीत पण तसंच झालं. डिसिजन खूप उशिरा दिलं, मग परत सुप्रीम कोर्टाने पण त्यात वेळ लावला आणि मग विधानसभाच बरखास्त झाली, म्हणजे नवीन विधानसभा अस्तित्वात आली, त्यामुळे त्या प्रकरणांना अर्थ राहिलेला नाही. पण तेलंगणाच्या प्रकरणामध्ये जस्टिस गवईंनी सांगितलंय की तुम्ही 90 दिवसाच्या आत निर्णय घ्या
असाच एक निर्णय मणिपूर संबंधी जस्टिस रोहिंग्टन नरिमन यांनी 2020 मध्ये दिला होता आणि त्यांनी तिथल्या अध्यक्षांना पण सांगितलं होतं की तुम्ही 90 दिवसाच्या आत निर्णय द्या. पण महाराष्ट्राच्या संबंधी जेव्हा हे प्रकरण आलं तेव्हा जस्टिस चंद्रचूड यांनी नार्वेकरांना सांगितलं रिझनेबल पिरियड ऑफ टाइम. त्यात नार्वेकरांनी लवकर निर्णय घेतला नाही. परत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना अर्ज करावा लागला, शरद पवार एनसीपी यांना अर्ज करावा लागला आणि मग कसाबसा जस्टिस चंद्रचूडांनी सांगितल्यामुळं नार्वेकरांनी निर्णय दिला. तो पण बराच उशिरा दिला आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात प्रपोजल हे पेंडिंग राहिलं, हे जे लिटिगेशन आहे आणि काही निर्णयच आला नाही. आता तो विषय थोडक्यात संपलेला आहे, कारण विधानसभा मी जसं म्हणलं अस्तित्वात नाहीये. पण तेलंगणा संबंधीचा हा निर्णय तसा मोठा निर्णय आहे, पण तो तेलंगणा पुरताच मर्यादित आहे. जस्टिस गवईंचं काय म्हणणं आहे की आता पार्लमेंटने, लोकसभा राज्यसभेने घटना दुरुस्ती करावी आणि अध्यक्षांना वेळ मर्यादा ठरवून द्यावी. जर वेळ मर्यादा ठरवून दिली गेली असती तर महाराष्ट्राच्या बाबतीत पण अध्यक्षांनी लवकर त्यांना निर्णय द्यायला ते बांधील होते. पण अशी कुठं वेळ मर्यादा नाहीये, त्याच्यात सुप्रीम कोर्ट काय करू शकत नाही. आता पार्लमेंटलाच घटना दुरुस्ती करावी लागेल. आता पार्लमेंट ते करेल का नाही, कधी करेल ते आपल्याला बघावं लागेल. त्यामुळं शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण जे आता 20 ऑगस्टला होतं ते पण थोडं अपरिहार्य कारणांमुळे पुढे गेलेलं आहे, घटनापीठ बसत आहे त्यामुळं. आणि जस्टिस गवईंचा हा तेलंगणाबाबतचा निर्णय जरी तसा महाराष्ट्राला डायरेक्टली लागू होत नाही, पण इथून पुढे असं होऊ नये आणि घटना दुरुस्ती व्हावी हा पण एक त्यांनी पार्लमेंटला सजेस्ट करणं किंवा सांगणं ही पण एक मोठी बाब आहे. आणि पुढे आता बघू आपण ह्या प्रकरणामध्ये, पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणामध्ये दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी याच्यात जस्टिस सूर्यकांत काय निर्णय देतात, कधी निर्णय देतात ते आपल्याला येत्या काही महिन्यात समजेल. महापालिकेच्या आधी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी निर्णय येईल असं आता पक्क सांगता येणार नाही. जर 20 ऑगस्टला सुनावणी झाली असती, सुरुवात झाली असती तर शक्यता होती. पण आता ही सुनावणी पुढे सप्टेंबर ऑक्टोबरला गेली आहे, तर मग ती शक्यता थोडी आता मावळलेली आहे, कमी झालेली आहे. तरी आपण बघू की जस्टिस सूर्यकांत काय निर्णय देतात आणि काय डेट दिली जाते, कारण अजून संकेतस्थळावर 20 ऑगस्टच डेट दाखवत आहे. नवीन डेट पण आपल्याला आज समजायला पाहिजे किंवा सोमवारी समजेल आणि ती तुम्हाला त्यावेळेत कळवली जाईल. तुर्तास हेच की 20 ऑगस्टला पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण जे शिवसेनेचं आहे ते ऐकलं जाणार नाही. नवीन तारीख अजून आलेली नाहीये, परत प्रकरण पुढे गेलेलं आहे आणि जस्टिस गवईंनी जो निर्णय दिलेला आहे आमदार अपात्रतेबाबत तेलंगणा संबंधी, तो पण एक निर्णायक म्हणजे मोठा निर्णय आहे, पण तो तेलंगणा संबंधित आहे आणि तेलंगणा पुरताच लागू होईल. त्यामुळं आता पार्लमेंटला आमदार अपात्रतेबद्दल 10व्या शेड्यूलमध्ये कशी घटना दुरुस्ती करायची आणि अध्यक्षांनी हा निर्णय द्यावा का नाही, आणि जरी अध्यक्षांनी असे निर्णय दिले तर त्यांना वेळ मर्यादा घालून द्यावी लागेल पार्लमेंटला आणि त्यासाठी घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे. आता इथून पुढे आपण बघू ह्याच्यात काय होतं, पार्लमेंट काय करतं आणि सुप्रीम कोर्ट पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत काय निर्णय घेतं.